शिल्लक चिटिंग आहे काही प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतंय. सगळी गावात रंग खेळत असतात आणि मी आपली येऊन बसले इथं. आता मागच्या आळीला नमीच्या घरापाशी असतात सगळी. मी असते का नाही तर यास्मिनला बुचकळूनच काढली असती. मागच्या टायमाला तर पार रंगानं दातच घासलं होतं तिचं. अक्षी आंघोळच घातली होती. पण आता कुठलं काय. हे ना लग्न झाल्यापासून सगळंच उलट पुलट झालंय. पोरी लग्न कशाला करते काय माहित. हाय का नाही सोन्या, तुला माहिती हे लग्न झाल्यावर पोरी नवऱ्यांचं ऐकून बदलतात का नाही, ते लई चुकीचं आहे बघ, लई चुकीचं आहे. अरे आपण जसं आहे तसंच राहायचं, नाही बदलायचं आपण. आणि मी तर म्हणते पोरींनाच कशाला बदलायचं, नवऱ्यांना बदललं तर काय होतंय. हा नाही म्हणजे तसं नाही, कधी कधी एकमेकांचं मन राखण्यासाठी थोडंफार असं वागायला लागतेच की. आता अजिंक्य नाही ना लावत रंग, मग मी बी नाही लावणार. ते मागच्या वर्षी मी जबरदस्ती करून लावला होता, नाही तर त्यांना कुठं आवडतंय तेव्हा. हे बघ असू दे असू दे, एवढं वाईट वाटण्यासारखं काय नाही. मी एकटी थोडीच आहे जिनं रंग लावला नाही. माझ्या यांनी बी नाही लावलाय ना. मग हे काय हो? काय चाललंय तुझं? काय हो काय? अगं रंग घेऊन आलोय, लय मजा आली माहितीये का. वय पण तुम्हाला तर रंग खेळायला आवडत नाही ना. कोण म्हणलं? अगं आवडतो की मला कलर. आता मागच्या वर्षी तर लई नाटकं केली होती की, जरा कुठे रंग लावला तर अंगावर पाय पडल्यावानी केलं होतं तुम्ही तर. पण मागच्या वर्षीपासून आवडायला लागला मला. तेव्हा कोणतरी रंग लावलेला ना मला, तेव्हापासून आवडायला लागला. असं होय. पण मग आधी तरी सांगायचं होतं. का ग? का का म्हणजे सगळी एकट्या एकट्यानेच खेळायचं होय, आणि माझं काय आहे का नाही. मला तर खेळायचं होतं की. मग मी कुठं नाही म्हणलं होतं तेव्हा? तू सगळ्यांना नाही म्हणलीस ना. का म्हणलीस? राहुल यास्मिन माझ्यावर चिडले, मी तुला खेळायला पाठवलं नाही म्हणून. तुला अडवलं मी नाही ना. शपथ, कसलायच राजा खोटाड्या. आईला परत आजा. आओ 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 म्हणाव. काय नाही आहो बिओ. काय वाटतं का नाही स्वतःच्या बायकोचं मन मारून रंग खेळ. मी आपली बसले इथं आणि तू गाव फिरून आलायस की रंग खेळून, त्याचं काय. काळजाचं पान हळूच
तुला जे करायला आवडेल ना ते करायला मी कधीच अडवणार नाही. तू कायम आनंदी राहिली पाहिजेस बघ, म्हणजे आपलं बाळ बी आनंदी राहील. खरंच होय? मग काय तर. मला वाटलं होतं मी रंग खेळायला गेले तर वरडाल तुम्ही. येडी कुठली, कशाला ओरडीन मी तुला. तू रंग खेळ, मस्ती कर, मजा कर, काय करायचं ते कर, फक्त स्वतःची काळजी घे एवढंच. तुम्ही असा विचार करता म्हणून खरंच थँक्यू. खरंच मी लई लकी आहे, कारण मला तुमच्यासारखा नवरा मिळालाय. ते तर तू आहेसच. शितले, सकाळी तू रंग लावायला आलेलीस हे माहितीये मला. फौजी काय मला डसतो, कळलं का? आपल्या पाठीमागे आपल्याला काय चाललंय सगळं कळत, झोपलो असलो तरी. पण जागेपणी तर नाही ना, मग काय उपयोग आहे त्याचा? अगं शितले, तुम्ही पळू नका, तुम्ही पळू नका, नाहीतर मग मी बी पळीन. ते बी जोरात चालतंय? नाही नाही नाही, वाटलंच अजून करायला लाव मला, पण पोहू नको पाहिजे तू. आता कसं? ते काय ना, तुम्ही नाही म्हणला असता तरी बी लावणारच होती मी. अलर्ट म्हणे. शितले, कलर गेला नाही की अजून? अहो काय म्हणताय? गेलाय की. अहो काल रात्रभर कपडे भिजवत ठेवले होते साबणाच्या पाण्यात. त्याच नाही म्हणत आहे, तुझ्या चेहऱ्यावरचा कलर. गप्प बसा, उगाच लई चावटपणा करू नका तुम्ही. त्यात काय आलं चावटपणा? तुम्हाला सगळं माहितीये, उगाच मला बोलायला लावू नका. हो, भैयान जयश्री भी इथंच आहेत की. काय तुम्ही? हा, आईला इथं सगळ्यांसमोर रंग खेळणार नाही म्हणून बाहेर निघून गेले, आणि आता मस्त दोघ जण रंग खेळून आलेत. चीटर कॉक. तर काय द्यावा, काय चेष्टा लावली. हे आमच्या नशिबात कधी येणार कोणास ठाऊक. आता अजून 1 वर्ष वेट करायला लागणार, पण टेन्शन नॉट, रंग तर आम्ही लावणारच. बघताय ना, काय हो, कुठं गुतलाय तुम्ही? नथिंग, ते आपलं असंच. बघताय ना काय असं करता बघा तुम्ही. हा मग अशी मी सांगितलं तर लक्ष कुठं होतं तुमचं? हा ते होय,
मला डाऊट आलाय. दॅट्स वाय आय एम लुकिंग. अहो काय वाटतंय तुम्हाला? तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाही. मी उगाच केस करत बसलाय. सगळं नॉर्मल आहे. मला वाटलंच होतं तुम्ही असं म्हणणार. अहो तुम्ही जरा नीट बघा, जरा बाईच्या नजरेनं बघा. व्हॉट डू यू मीन? नाही, आम्ही बाईच्या नजरेने बघायचं म्हणजे अहो शोभतं का? अहो तसं नाही, बाईच्या नजरेनं म्हणजे बारकाईनं बघा. बघितलं का काय? अजिंक्य कसं छोट्या छोट्या गोष्टीत त्याची काळजी घेतात ते. आता तर बादली बी नाही उचलून दिली तिला. का? तर तिला जड होईल म्हणून. त्याला तिच्या जवळ जायला कारणच पाहिजे असतं. तिला बी तेच पाहिजे असतं म्हणा. आमच्या डोक्याला शॉर्टच बसतोय सगळं बघून. ते तर असतच आहे हो, पण हे काहीतरी वेगळंच आहे. शिरले दूध पिलंस का? घेतलं की मग अशीच. चल नाश्ता करून घे. चल पण आता लगेच लगेच काय? चल लगेच लगेच नाश्ता कर. नाही नाही नाही, आता लगेच. चल चल. शितले, तिथे तुझ्या जागी मी असले पाहिजे होते. हे सगळं अजिंक्यांनी माझ्यासाठी केलं पाहिजे होतं, पण तू मध्ये आलीस. तू बघितलं किती प्रेम आहे अजिंक्यांचं शीतलवरती. बायकोची कशी काळजी घेतात ते. आम्ही हे कधीपासून बघत आलोय. ती जशी तिची काळजी घेतात तशी ती पण त्यांची घेतेच की. मुळात ती शीतल आहे. हा, फौजींपेक्षा आम्ही पण तिला लय जपलं असतं. हाय त्या बायकोला बघत नाही, साधी इचारपूस पण करत नाही आणि लई जपलं असतं म्हणे. अहो त्यांच्यासारखं आपण बी वागलं पाहिजे. लोकांना पटलं पाहिजे आपण बी नवरा बायको आहे म्हणून. ओ ओ प्रेसिडेंट, काय कुठे इमोशनल होताय तुम्ही? कोण नवरा बायको? कुठले नवरा बायको? आपलं हे फक्त एक डील आहे. हा, लग्नासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले आपण. हे जे सगळं चाललंय ना, एक नाटक आहे. हे तुम्ही विसरू नका म्हणजे झालं. ह्या दोघांना एकत्र बघून इतका त्रास होतोय का नाही मला. वय ना, आणि मला काही होत नाही का? हो, आपल्याला जेवढा त्रास होतोय त्याच्या दुप्पट त्रास त्यांना व्हावा म्हणून आपण एकत्र आलोय. हे विसरू नका. हे तुम्ही नीट लक्षात ठेवा म्हणजे झालं. ह्याचं मन अजून बी शीतल मध्ये तेवढंच गुंतलंय. ह्याच्या संग आयुष्य घालवायचं असेल तर मला हे बदललंच पाहिजे. शितले, तुला सांगते बघ, समाधानाचा आज होता का नाही, म्हणजे आमचं मामा. अगं ते नसली का नाही, जमिनीचं गुराढोराचं लई याड होतं बघ. त्यावेळी त्यांनी जमीन घेऊन ठेवली होती आणि त्या जमिनीत त्यांनी कष्ट पण तेवढं केलं ग. अगं पैलवान गडीच होता ते बघ. त्यांना का नाही लई म्हणजे लई दूध आवडायचं आणि घरचं दूध खायला प्यायला मिळावं म्हणून त्यांनी म्हशी पण घेतल्या त्या. इतकं दूध त्यांना आवडायचं बघ. दूध? होय. अगं तुला सांगते, बसल्या बैठकीला एका दमात निरशा दुधाची कासांनी जो माणूस संपवायचा. त्यांनी कधी चहा पिल्याला मी बघितलंच नाही बघ. मस्त 100 ओलांडून 4 वर्ष वरती जगलं बघ. पण काय पण म्हण, हाडाचा शेतकरी होता बघ. अरे वा, लयच भारी. नुसतं भारी म्हणू नका, ऐका. मधीत अर्थ काय? दुधात ताकद असती. होय, अगं दूध म्हणजे अमृत असते, अमृत. नुसत्या गप्पा चालत बसलाय ना, मग जरा मला बी हातभार लावा की. पुष्पे, तुला काय टोमणा मारशी जमतच नाही का ग? आता एवढं काय झालं? मग बस की, तू बी शेंगा सोलू लाग जरा. नाही 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 नाही, सोला सोला, तुम्ही सोला, मला जरा आत काम आहेत. नुसतं काम आहे म्हणती. कवा काम करती, कधी काम करती, कधी आमच्या नजरेला बी पडत नाही बघ.
जे तुझ्या अंगात बी लय कळ आहे बघ. मामीने फणा काढला ना मग कळ तुला. ती काय करते फणा आणि म्या बी काही कमी आहे वैर. हा एकदा तिच्याशी पुंगी वाजली का नाही की तिची बोलतीच बंद होईल बघ. मग बरोबर समजेल बघ तिला. काय काय झालं? अरे तिला खोकलीची उभी आली वाटतं. शितले तू बी का नाही कशाला शेंगदाणा खायचं. पाणी दे. हे बघ, पाणी पी. तू तू शितले नक्की बरेच ना? काय नाही झालं? हा होय बरी. चल त्यापेक्षा आपण दवाखान्यात जाऊन. चल चल. काय नाही झालं, बरी आहे मी. उगाच कशाला जायचं? असं कसं? चल आपण जाऊन चल. हा राजा निस्ता ठसकाच लागलाय र. अरे खोकला नाही बरा झाला तर मग घेऊन जा की दवाखान्यात. काय एवढी काय करतीस? अगं तो पण कशाला बसायचं जे? चल आपण जाऊन. चल उठ 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 उठ. काय कर? उठ चल. जे आम्ही आलो जाऊ. तर काय करू या पोराला? हा ये आजा. हो ऐका तर, काय नाही झालं मला, नुसती ढास लागली होती. तू डॉक्टर आहेस, काय माहितीये तुला? नाही पण एवढं तर कळतच की हो. केलं तर तुझ्या जुईत काय दोंडा पडतोय. चल. पण कशाला उगाच? हळू बोल. अगं बाळ आहे तुझ्या पोटात, सगळं करती. उगाच हट्ट करू नको. चल. मी कुठं हट्ट करते तवा? जीजी बी तेच म्हणले ना. मला डॉक्टर सोडून बाकी कोणावर विश्वास नाही, समजलं? मला शेंगा सोलायच्या. उगाच काहीतरी कारण देऊ नको. आल्यानंतर सोड. जी आहेस ना सोलायला. चल. मामी नंतर कशा करतात माहित आहे ना तुम्हाला. मला ऐकून घ्यायला लागतंय. तुमचं काय तवा? नाही काय होत. वाटलंच मी सांगतो मामी. चल चप्पल आव. घाल. चप्पल घाल. का असं करताय? हो ऐका की, चल चल. खरंच काय नाही झालं तर. आता यांना काय झालं? अगदी जवळपास त्याला वडतच घेऊन गेले. नाहीतर काय. अहो मला तर एक कळना झालंय, हे दोघं सारखंच एकत्र बाहेर का जात असतात? देअर यू आर. हेच तर आपण शोधून काढलं पाहिजे. वय काहीतरी झालंय. मला वाटतंय तसंच आहे का काय. चला आपण घरात विचारू. काय हो जीजी, आता ही शितली कुठे गेली हो? अगं ती दवाखान्यात गेली. दवाखान्यात? का? अगं आजा तिला दवाखान्यात घेऊन गेलाय. कोण गेलंय का दवाखान्यात? खाऊ मामी काय झालंय? अहो अजिंक्य शीतलला दवाखान्यात घेऊन गेल्यात. अचानकच? शेंगा सोलून सोलून हाताची बोट दुखायला लागली असतील ना, म्हणून अजिंक्य घेऊन गेले असतील. पुष्पा तुला का नाही, त्यांना बोलायला तुला कधी संधी मिळत्या एवढंच नुसतं बघत असतेस बघ तू. मग दवाखान्यात गेल्यात तर कशाला ती तरी सांगा. अगं बाई माझे, तिला ठसका लागलाय, खोकल्याची उबळ आली म्हणून आजा घेऊन गेलाय तिला. ठसका आणि कसा लागला? आता ठसका काय ठरवून लागतो वय? आला बोलता बोलता ठसका तिला. काय ठसका नाही आणि बिस्का नाही, बाहेर ऊन राहायला कारण पाहिजे असतंय नुसतं तिला. अगं ती जायला तयारच नव्हती, आजाच तिला घेऊन गेलाय. इथं आमच्या उरावर सगळी कामं टाकून नुसतं हिंडायला पाहिजे तिला. फक्त ठसकाच लागलेला का आधीपासून खोकला येतच होतं तिला? अगं काय नाही गेली, कुठलं काय झालं तिला, काय पण नाही झालेलं. आपला आजा काही शहाणा आहे का? अगं तिला पळवतच घेऊन गेला दवाखान्यात. काय बाई या पोराचं करावं मला काही कळतच नाही बघ.